मुंबईमध्ये द्विधा मनस्थितीत असलेले बेलापूर विधानसभा मतदारसंघाचे पूर्वाश्रमीचे भाजपचे 28 नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि वनमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात अधिकृतपणे प्रवेश करून स्वगृही परतलेत। या पक्षप्रवेशावेळी माजी खासदार संजीव नाईक, नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, भाजप प्रदेश महासचिव आणि आमदार विक्रांत पाटील हे देखील उपस्थित होते। या पक्षप्रवेशामुळे पुन्हा एकदा गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली बेलापूर विधानसभा मतदारसंघात भाजपची ताकद ही अबाधित राहिली आहे। पक्षप्रवेशानंतर भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं की विधानसभा निवडणुकीत काही माजी नगरसेवक इतर पक्षात गेले होते, परंतु सर्वांनी पुन्हा भाजपमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली आहे आणि त्या अनुषंगाने त्यांची भाजप परिवारामध्ये घर वापसीही झाली आहे। खरं तर आपण सर्वांना माहिती आहे की नवी मुंबईमधील आमचे सर्वांचे नेते आदरणीय गणेश नाईक साहेब यांच्या नेतृत्वामध्ये वर्षानुवर्ष सर्व पदाधिकारी हे भारतीय जनता पार्टीच्या बरोबर काम करत होते, परंतु विधानसभांच्या निवडणुकांमध्ये काही मंडळी ही इतर पक्षांमध्ये जाऊन त्यांनी तिथे प्रचार वगैरे केला होता, परंतु वारंवार सर्व नगरसेवक असतील किंवा पदाधिकारी या सगळ्यांनी पुन्हा भारतीय जनता पार्टीमध्ये नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये, देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली। वर्षानुवर्ष काम करणारे पक्षामधील कार्यकर्ते आहेत, त्यामुळे त्या ठिकाणी असणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांची चर्चा केली। चर्चा करून आज त्यांचा सगळ्यांचा भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला। तर आज ज्यांनी इच्छा व्यक्त केली त्या सगळ्यांना आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे। ते सर्वजण नगरसेवक आहेत, त्यामुळे पूर्वी हे नगरसेवक होते आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व पदाधिकारी। संघटन पर्व पूर्ण देशभरामध्ये सुरू आहे, त्याचबरोबर महाराष्ट्राही सर्व ठिकाणी संघटन पर्व सुरू होतं आणि ज्या ज्या ठिकाणी असे ज्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये पुन्हा काम करण्याची इच्छा होती, पूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा सर्व लोकांचा प्रवेश हा करण्यात आला आहे। त्यामुळे त्याचाच एक भाग म्हणून नवी मुंबईमध्ये सुद्धा हा प्रवेश करण्यात आला। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।